एका छोट्या शहरातून नोकरीसाठी त्या दोघांनी पुणे गाठलं. त्या दोघांना त्या शहरी किंवा कॉस्मोपॉलिटन वातावरणात रुळायला वेळच लागला होता. अखेर दोन मोकळ्या आणि निसर्गाच्या सानिध्यात वाढलेल्या रोपट्याने शहराच्या कोलाहलात जीवन काढायचं होतं. मध्येच हे सगळं सोडून परत जाण्याचा विचारही कधीकधी डोक्यात येऊन जायचा. पण नोकरी, बँकेचा हप्ता डोळ्यासमोर आला की उचल बॅग अन जा नोकरीला गपगुमान. तिचा मात्र शहरात जुळवून घेण्याचा आणि राहणीमान, वर्तणूक कॉपी करण्याचा पुरेपूर प्रयत्न चाललेला होता. पण तिला त्या सगळ्यात मिक्स होण्यापेक्षा टोमणे किंवा टिंगलच नशिबी होती. कारण कितीही आव आणला तरी माणूस थोडीच. पण हा मात्र दुनियेला फाट्यावर मारणार. मी असा आहे पटेल तर सोबत नाहीतर गेले मध्ये असा मोकळा ढाकळा. आजची शुक्रवारची रात्र. आता पुढे 2 दिवस ऑफिसला सुट्टी. हिच्या डोक्यात रात्री फिरायला जाणं, पब, हाऊस नाविन्याची, हेच सगळं डोक्यात. त्याचं मूड मध्ये घरी आली तर हा तंगड्या पसरून लोळत पडलेला आणि तिने आपले अस्त्र बाहेर काढले. आपण आज नाईट आऊट किंवा पबला जाणारे पुष्कळ दिवसात गेलोच नाही. याचा मूड म्हणा किंवा स्वभावच म्हणा, अशा गोष्टीत न रमणारा आणि अपेक्षित उत्तर आलं, नको ना, मस्त आरामात घरी राहू. झालं. ती लगेच तडकली आणि नेहमीप्रमाणे वादाला सुरुवात झाली आणि एका चांगल्या विकेंडचा कचरा झाला. ती फुगून बसली ते वेगळंच. रात्री बेडवर तोच रुसवा आणि बेबनाव. अखेर हा पण कड फिरवून दूर झाला. त्याच वेळी याला क्लिक झालं, हिला कुठेतरी या सगळ्या कृतीत झगमगाट पासून दूर नेऊन रोमांस, प्रेम, सब कुछ नजाकत से पेश करने की जरूरत है. आणि तयार झाली एक भन्नाट आयडिया. शनिवार तसाच तणावग्रस्त गेला. याने पण जास्त भाव दिला नाही आणि अखेर ती रात्र पण न बोलताच गेली. सकाळी ती जरा तणक्यातच उठली. परवाचा आणि कालचा राग डोक्यात होताच. ह्यानेही काही जास्त भाव दिला म्हणूनही ती अजून बिथरली. शेवटी दोघंही फ्रेश झाल्यावर याने विषय काढलाच, चल जरा फिरून यायचं का? उत्तर नाहीच असणार हे माहिती असूनही चान्स घेतला होता. ती म्हणाली, पण नाहीच. पण याने तिला समजावलं, माझ्यावर विश्वास ठेव. आजचा दिवस आणि रात्र आपल्या दोघांच्या आयुष्यातला सगळ्यात भारी आठवणींनी भरून टाकला तर मग म्हण मला हो नाही करता करता ती तयार झाली आणि बाईकवरून दोघे निघाले. आज गाडी त्याने मुद्दाम शहराच्या बाहेर घेतली. शहर मागे पडलं तसं निसर्गाने साथ घालायला सुरुवात केली. कितीही झालं तरी त्या वातावरणात तिची कळी अखेर खुललीच आणि तिच्या बाहुपाशाने त्याला मागून घट्ट पकडून घेतले. गाडी वेग पकडत होती तशी ती उत्कट भावना वाढू लागली. काही वेळाने त्याने गाडी एका बाजूच्या शेतात घेतली आणि पाहता पाहता गाडी एका फार्महाऊसवर उभी झाली. तिला देखील आश्चर्य वाटलं. पण त्याने आधीच सांगितलं होतं की मी जे सांगेल ते ऐकायचं अन प्रश्न विचारायचा नाही. एरवी स्वतःला डॉमिनंट स्वभाव समजणाऱ्या तिला ही संपूर्ण समर्पण किंवा आपल्या त्याच्याकडून डॉमिनेट करून घेण्याची भावना रोमॅन्टिक वाटली आणि ती त्याच्या जवळ जाऊन आता पुढे काय याची आतुरतेने वाट पाहू लागली. त्याने आधीच सगळी तयारी करून ठेवली होती. ती दोघं आत आली. त्या फार्महाऊसवर त्या दोघांशिवाय कोणीही नव्हतं. दरवाजा बंद होताच त्याने तिला जवळ ओढलं आणि आपले ओठ अलगद तिच्या ओठावर टेकवले आणि अशा अनोळखी ठिकाणी अचानक झालेल्या वर्षावाने ती देखील स्तब्ध झाली. पण त्याच्या मिठीत असल्याने ती देखील लगेच त्यात रममाण झाली. काही वेळाने दूर होऊन ती लाजून पूर्णपणे निशब्द उभी होती. आता पुढे काय याची वाट पाहत आणि तो बोललाच, चल. ती निघाली सुद्धा लगेच त्याच्या मागे. कारण आजची थीम होती फक्त तो म्हणेल ते ऐकायचं. ते पुढच्या खोलीत गेले. तिथे तिच्या वनपीस ठेवला होता. ती लाजून चूर झाली, नाही यार, हे नाही जमणार मला. काहीही करतो तू. पण तो कुठे ऐकणार होता. आता कुठे या खेळाला सुरुवात झाली होती. त्याने पटकन तिला तयार होऊन बाहेर यायला सांगितले. तिला देखील आता हे सगळं प्रकरण आवडू लागलं होतं. त्याला लगेच बाहेर ढकलून ती तयार होऊ लागली. आतमध्ये सगळ्या प्रकारच्या मेकअपच्या सामानाची व्यवस्था होती. पण त्याला जास्त मेकअप आवडत नाही हे तिला ठाऊक असल्याने तिने तो वनपीस अगदी अलगद घातला आणि स्वतःला आरशात न्याहाळले आणि तिचं ते रूप पाहून तिलाच धक्का बसला. पण तो सुखद, मूळच्याच सुबक आणि वेल मेंटेन असलेल्या तिच्यावर तो वनपीस 4 चांद लावत होता. आणि ती बाहेर आली. तिला पाहून हा खल्लासच. तिला तिच्या सौंदर्याची जाणीव झाल्याने आलेला कॉन्फिडन्स तिच्या चेहऱ्यावर झळकत होता. ती वनपीस आणि उपजत असलेल्या कातील सौंदर्यामुळे हा तर खल्लासच झाला. ती आतमध्ये कपडे चेंज करत असताना याने इकडे जय्यत तयारी करून ठेवली होती. एका मोठ्या बेडवर पिलो कव्हर, चादर, ब्लँकेट इत्यादी सगळं लाल वेल्वेट रंगामध्ये त्या माहोलला 4 चांद लावत होतं.
याने पुढे होऊन तिला जवळ ओढलं आणि त्या वन पीसला आणि तिच्या कमरेला विळखा घालून कुशीत घेतलं. तिची ती कोमल त्वचा त्या जॉर्जियस आणि सेक्सी ड्रेसमधून देखील जाणवत होती. अचानक तिला काहीतरी थंडगार लागलं. काही काळाच्या आतच संपूर्ण अंगावर एक थंडाव्याची लहरच आली. तिला नक्की काय होतंय काहीच कळत नव्हतं, पण जे काय होतंय ते भारी होतंय हे तिचं मन आणि शरीर एकाच वेळी सांगत होतं. तो थंडावा तिच्या मधील भावना आणि प्रेमभावनेची आग भडकवत होता. थोड्या वेळाने त्याने केलेली ती रोमॅन्टिक आयडिया तिच्या लक्षात आली. त्याने चॉकलेट सॉस पाण्यात मिक्स करून त्याचा आईस ट्रेमधून चौकोनी वर्तुळाकार चोको आईस क्यूब तयार करून ठेवले होते आणि ते तो तिच्या मोकळ्या अंगावरून फिरवत होता आणि त्याचा थंडावा तिला प्रदीप्त करत होता. त्याने अलगद तिच्या ओठांना त्या क्यूब्सचा हलकासा स्पर्श केला आणि तिच्या नकळत तिचे ओठ आपोआप उघडले गेले आणि त्याने अलगद 2-4 क्यूब्स तिच्या तोंडात सोडले. अचानक आलेल्या त्या थंड चॉकलेटी आईस क्यूबमुळे थंडावा आणि प्रेमाचा ओलावा एकदम तिच्या मेंदूत शिरकाव करून गेला. त्याने नंतर तिला हलकेच उचलून बेडवर आणले, तर तिथे एक नोटपॅड खास तिला आवडत्या गुलाबी रंगाचे आणि एकाच पेन ठेवले होतं. तिला कळेच ना रोमॅन्टिक माहोलमध्ये हे पेन कशासाठी? आता किराणा यादी करायची की अभ्यास? लगेच त्याने सांगितलं, ही सुद्धा एक रोमॅन्टिक आयडिया आहे. त्यात त्याने आणि तिने एकच पेन आणि त्याच पॅडवर आपल्या जोडीदाराबद्दलच्या भावना काव्यातून किंवा कवितेच्या जमतील तशा ओळीतून व्यक्त करायच्या होत्या. रोजच सोबत राहणारे ते दोघे एकमेकांबद्दल काहीतरी लिहायचे या विचारानेच ब्लँक झाले. अखेर त्यानेच सुरुवात केली. पिल्लू हा एकच शब्द त्याला सुचला आणि त्याने तो उतरवला. तो होता एकच शब्द, पण त्याने खूप मोठा. तिचा नाव घेतल्यानंतर त्याच्या डोक्यात आलेला तो पहिला शब्द. जगाच्या दृष्टीने तो शब्द हास्यास्पद किंवा काही किमतीचा नसला तरी तिच्यासाठी सर्वस्व होता तो शब्द. ती उत्कट प्रेमाची भावना. तो शब्द पाहूनच तिचे डोळे झरू लागले आणि त्या अश्रूंनीच त्या पॅडवर नवकविता लिहायला सुरुवात केली. तिचे अश्रू शब्द काव्य बनून नव्याने उलगडत त्या दोघांच्या आयुष्यातील प्रेमाची नव्याने ओळख करून देत होते. कितीही भांडणे रुसवे-फुगवे झाले तरी ती त्याची आणि तो फक्त तिचा आहे त्याची ते अश्रू जणू साक्ष देत होते. यानंतर तो बेडवरून अचानक उठून गेला. ती दचकलीच. याला अचानक काय झालं? रागावला की काय? तो काहीही न बोलता तिच्या पायापाशी आला आणि तिला काही काळाच्या आधीच त्याने आपल्या जवळच्या डबीतून एक मऊशार क्रीम काढून हलक्या हाताने तिच्या तळपायाला सुरुवात केली. तिच्या प्रेमाश्रूंनी जे वातावरण थोडासा धीरगंभीर बनला होता किंवा ती सुद्धा शरीराने मनाने जड झाली होती, त्यावर हे फूट रबचे रोमॅन्टिक साधन अक्षरशः तिला भरून टाकत होतं. तिने हळूहळू स्वतःला हलके सोडायला सुरुवात केली आणि त्याच्या हाताने देखील थोडा वेग घेतला. तळपायानंतर तो हळूहळू वर चढू लागला आणि मालिश करू लागला. या मालिशमुळे तिला हवेतच तरंगत असल्याचा भास झाला आणि तिने देखील मला सुद्धा तुला असाच मसाज द्यायचा आहे म्हणून वेडाहट्ट करू लागली. त्याने सुद्धा जास्त भाव न खाता तिची इच्छा पूर्ण केली आणि लगेच ती त्याला तसाच फूट रब आणि मसाज देऊ लागली. तो तिच्या आवडीनिवडीबद्दल खूप काळजी घ्यायचा. तिला लहानपणापासूनच संगीताची आवड. ती संगीताचं योग्य शिक्षण घेऊन रियाज करणारी, पण पुढे च्या नादात हे संगीत कधी मागे पडून संपून गेलं तिला उमजले देखील नाही. त्याने हीच गोष्ट कशी आजचा दिवस खुलवेल यासाठी वापर करून घेण्याचे ठरवले आणि मसाजनंतर जेव्हा ती दोघे पूर्णपणे रोमांसमध्ये अक्षरशः डुबून न्हाऊन निघाली होती तेव्हा याने आपला हुकमी एका काढला. ती कितीही गोड गळ्याची असली तरी हा जन्मापासूनच भेसूर आवाजाचा स्वामी. आवाजाच्या किंवा संगीताच्या बाबतीत हे दोघे म्हणजे दोन वेगवेगळ्या ध्रुवांची टोके. पण आज काहीतरी हटके होणार होतं. याने तिचा हातात हात घेत आणि तिच्या डोळ्यात पाहत तिच्या खास आवडीच्या जुन्या काळातील रोमॅन्टिक गाणं म्हणायला सुरुवात. अखेर हा जन्मजातच भेसूर. कितीही काही केलं तरी भेसूरपणा जाणार थोडीच होता. पण नेहमी याच्या साध्याही बोलण्याला काय गाढवासारखं ओरडतो म्हणणारी आज मंत्रमुग्ध होऊन त्याचे ते भेसूर आवाजातले ओरडणे मन लावून प्राण कानात आणून ऐकत होती. त्या गाण्याला संगीताचा सूर, ताल, लय कशाचाच पत्ता नव्हता, पण त्याची पर्वा तिला किंवा त्याला नव्हती. कारण त्या दोघांना त्या सूर, ताल, लय, शब्द यापेक्षा त्या दोघांची जवळीक गाणं फक्त आणि फक्त तिच्यासाठी म्हटलं जातंय, ते पण तिच्या आणि तिच्याच असलेल्या त्याच्याकडून. ही भावना जादूच काम करत होती. त्या भावनेपुढे त्या दोघांसाठी त्या क्षणपुरती का होईना सुरांनी प्रेमाचे मांडलिकत्व स्वीकार केलं होतं. हळूहळू दिवस मावळतीला येऊ लागला होता.
रूममध्ये जर या दोघांचे विश्व थांबले असले तरी तो सूर्यनारायण किंवा जगरहाटी थोडीच थांबणार होती. याने घड्याळात पाहिले. काटा 5:45ची वेळ दाखवत होता. म्हणजे ही तर सूर्यनारायण अस्ताला जाण्याची सायंकाळ. त्याने तिला पुन्हा चेंज करायला सांगितलं, कारण आता बाहेर जायचं होतं ना. आणि एवढी सुंदर त्याचं पिलू कोणी वन पीसमध्ये पाहिल या विचारानेच त्याला कसेतरी झाले. त्याची भावना चुकीची की योग्य याचा विचार करण्याची ती वेळ नाही. मात्र ती त्याच्या या भावनेने सुखावली आणि लगेच आत जाऊन चेंज करून आली. त्याच्या आवडीचे व्हाईट टी-शर्ट आणि 3/4 घालून त्याच्यासोबत बाहेर आली. ते दोघे त्याच फार्महाऊसच्या गच्चीवर जाऊन दूर पहाडात होणारा सूर्यास्त पाहू लागले. तिने हलकेच त्याचा हात स्वतःच्या कमरेभोवती आवळून घेतला आणि त्याच्याजवळ गेली आणि लाडीकपणे त्याच्या गालावर आपले ओठ चंबू करून चुंबनाचा वर्षाव करू लागली. या अचानक झालेल्या गोड अटॅकने तो तर पूर्णपणे विरघळून गेला आणि सकाळपासून कंट्रोल केलेला त्याच्या अश्रूंनी त्याची साथ झुगारून दिली आणि ते वेगाने ओघळून खाली येऊ लागले आणि तिचे मऊ गाल आणि तिला ते चुंब करून. तिकडे दूर पहाडात सूर्यास्त होत होता आणि या दोघांमध्ये असलेला रुसवा वाद याचा पण अस्त होऊन नवीन नात्याची, त्यातील हॅपनिंग प्रेमाची नाजूक सुरुवात होत होती. काय गंमत असते ना, काल परवापर्यंत यांच्यात वर रुसलेली ती आज त्याच्या कुशीत स्वतःला जगातील सगळ्यात लकी गर्ल समजत होती. आणि एकीकडे सूर्य अस्ताला जात असताना प्रेमाची नवांकुर फुलून येत होते.